भाग 16 कोसला. आम्ही वर चतुशृंगीच्या देवळावर पोचलो. पण देऊळ मागे टाकून वर काळ्याभोर खडकावर धापा टाकत दोघे टेकलो. बोलणं मुश्किल होतं, पण सुरेश एक दोन शब्द वापरून तरीसुद्धा बोलतच होता. समोर सबंध पुण्यात लखलखाट. अगदी काय कुठे हे रस्ते स्पष्ट दिसत होतं. मग मी बोलत नाही हे पाहून सुरेशनं सुरू केलं. या लोकांचे एक म्हणजे हे आपल्या शक्तीच्या जोरावर अगोदरच सुधारलेल्या आदिवासींना रानटी म्हणून त्यांना पुस्तके, आरोग्यशास्त्र वगैरे शिकवित. अमेरिका नावाचे मूळ रेड इंडियनांचे मोठे खंड होते. तेथे युरोपातील काही दरिद्री लोकांनी वसाहत करून हळूहळू सर्व रेड इंडियनांना मारून टाकून आपणच मालकी हक्क स्वतःकडे घेतले. नंतर यंत्रामागून यंत्रे शोधून या नव्या अमेरिकन प्राण्यांनी सर्वत्र विचित्र गोष्टी केल्या. पण रेड इंडियन हेच खरे सुधारलेले. आता तुम्ही म्हणाल देश हे काय, तर देश नकाशावर असत. आता तुम्ही म्हणाल नकाशा हा कोण, तर नकाशा म्हणजे कागद. या कागदावर रेघोट्या खूप असत. एका रेघेच्या इकडच्या गावातील लोकांना हिंदुस्थानी म्हणत, तर तिकडच्या गावातील लोकांना पाकिस्तानी म्हणत. मी म्हणालो, चाफ्याचा वास येतो का तुला? आहा हा हा, ते चाफे बघ, नुसती गच्च फुलं आहेत झाडभर. पण चुरशाचं सुरू. आता 10 ते 17 म्हणजे सरळ 7 होतात, पण यांच्या मते 10 ते 17 म्हणजे 8. मी म्हणालो, पुरे रे चायला. मग सुरेशनं आणखीनच भयानक विषय काढला. तो म्हणाला, उंटाचं आणि सांडणीचं कसं होतं तुला माहिती आहे? किंवा आमच्या शेजारची एक मुलगी एअर होस्टेस झाली, तिची गोष्ट मी तुला सांगितली आहे का? मी वैतागून म्हणालो, तुझं चायला नेहमी तेच. अशा गोष्टी फक्त पहिल्यांदाच नव्यानं ऐकायला बऱ्या वाटतात. पुन्हा पुन्हा तेच काय रे? मग त्यानं कित्येक नवे कामुक जोक सांगून मला प्रचंड हसवलं. मी म्हणालो, चला आता. आम्ही चालायला लागलो. तेव्हा मागून खालच्या रस्त्याच्या शेकडो दिव्यांच्या उजेडानं आमच्या पुसट सावल्या समोर पडल्या. चढत चढत आम्ही टेकडीच्या माथ्यावर येऊन दुसऱ्या बाजूच्या कातळावर उतरलो. आता मागचे पुण्यातले दिवे नाहीसे झाले, पण टेकडीच्या मागचं आकाश उजेडानं चकाकत होतं. बोडकी तुरळक झाडं, अगदी वर चंद्राची कोर होती, ती घमेलीसारखी विनोदी. सुरेश चंद्राला नेहमी चंद्रिका म्हणायचा. पौर्णिमेच्या दिवशी देखील चंद्रिका उगवली असं म्हणायचा. तो म्हणाला, सगळ्या गोष्टी स्त्रीलिंगी पाहिजेत. माशी, मुंगी हे शब्द सुंदरच, पण कावळा, उंदीर हे शब्द वाईट. तुम्हाला दिसतं का की ही कावळी आहे की उंदरीने? मग कावळा असं विचार न करता कसं? मग चालून चालून थकलो, तरी कुठे बैठक नाही मारली. आता सरळ वाट सोडून आम्ही कुरण तुडवत चाललो. वाळलेलं गवत पार जमिनीसरशी लोळलं होतं. कित्येक दिवसात इकडे फिरकलो नव्हतो, म्हणून सगळं बदललेलं वाटलं. गवतावरून बूट घालून चालताना स्वतःचा प्रचंड अभिमान वाटतो, पण चालताना होणाऱ्या वाळक्या गवताचा आवाज अत्यंत मनोहर. इतका की सुरेशची बडबड आपोआप बंद झाली. चंद्रिका बरीच वर आली होती. तिच्या आकाराकडे पाहत आज तंतोतंत षष्टी किंवा सप्तमी असावी असा मी अंदाज केला. मग गवत संपलं.
मोठा कातळ लागला. इतका स्वच्छ काळाभोर की आम्ही आपोआप मागे हात टेकून तिथे हलकेच बसलो. इथून दूरवर वेताळाची टेकडी जेमतेम दिसली. बराच वेळ आम्ही बसलो. चांदणं इतकं स्पष्ट होतं की अंधारात आणि चांदण्यात फारसा फरक नाही. हे अरण्यच. तमाशात अशा अरण्याचं वर्णन म्हणजे मुंगीचा थारा नाही आणि माणसाचा वारा नाही असं. तमाशा म्हणजे थोर वस्तू. ही घनदाट अरण्यातली रात्र तेव्हा बोलावंसं वाटत नाही, इतका स्वतःवरचा विश्वास उडतो. एकटाच कुणीतरी असला तरच टिकावं लागेल अशी घनघोर शांतता. खडकावर अशावेळी एकटा कोणी बसला तर काहीतरी प्रचंड लक्षात येईल अशी घनघोर रात्र. आणि खडकावर दोघं असले तर सगळ्या गोष्टीचा विश्वास उडतो. एक तर दोघं जण सोडले तर सगळं एक असतं. ते एक आणि दोघं जण त्याच्यासमोर तलवारी घेऊन उभे, इतके दोघं जण वेगळे पडतात. एकटा असला तर तो आपोआप त्याच्यात गुप्त होईल. दोघांना दोन मनं असतात म्हणून ते वेगळे पडतात असं नाही. दोघांना दोन शरीरं असतात. दोन शरीरांच्या मुळं दोघं जण आपण एकेकटे आहोत असं समजून चालतात. डोळे उघडे ठेवून शेवटी दिसतं बाहेरचं सगळं एकच. तारे काही पांढरेच नसतात, काही हिरवे निळे, काही तांबूस. एक तारा काळाभोर आणि चंद्रिकेचा पुसलेला भाग इथून इतक्या उंचीवरून देखील आपल्याला दिसत नाही. सगळी पृथ्वी उचलता येईल इतकी हलकी आहे. चेंडूच, पण रंगीत चेंडू, सरड्यासारखा. दर ऋतूत रंग बदलवतो. दोघं हळूहळू माकडासारखे बसलेत, टुकूटुकू पाहत. हे फार विनोदी लागतं. शेवटी दोघं पुरुषांना पाहिजे तितकं जवळजवळ येता येत नाही. एकमेकात शिरता येत नाही. शरीरानं सगळी गोची करून ठेवली आहे. पुरुषाच्या शरीरात नाजूक भाग कुठेच नसतो. डोक्यापासून अंगठ्याच्या नखापर्यंत सगळं कडक. मग पाठ वाहते, पोट साचतं आणि मेंदूची हवा होते. समोरचे झाड पाहिलंस, याला नीट तोल सावरून उभं राहिला, कायम गाडून घेऊन शेवटपर्यंत तसं जगायला कुणी शिकवलं? आई बापांची भानगड नाही. आईनं आमच्या मोठ्या बहिणीचं पहिलं बाळंतपण केलं. हे काय बिभत्स. झाडं तशी थेट पाय रोवून उभी. खरं तर वर दिसतं ते झाड नाहीच. वरचं झाड म्हणजे आतडी, फफूस असं. खरं झाड जमिनीत असतं. माणसाचं जमिनीत काय? हे माणसानं पोटापायी घालवलं. ही पृथ्वी आम्हाला अंतर देणार नाही असं तुला म्हणता येईल? वरून कोणीतरी आपल्याला सहज टाकून दिलंय, इथं भाड्यानं राहा म्हणून. हे शरीर भाड्याचं. 100 वर्षाची पावती. काही गडबड केली तर घर सोडावं लागेल. हे लक्षात आहे ना? झाडाला धरित्रीची त्वचा असते. मांडीवरचा केस उपटावा इतकं ते अवघड आहे. म्हणून तू कोणतंही रोप आडदांडपणे उपटू नकोस. जपून, हळूहळू वरताण. त्याचे जमिनीशी आत रुजलेले नाजूक संबंध कसे हळूहळू सुटतात, तुटतात ते पहा. तुझ्या पावलांना तसं काही नाही म्हणून तू खोलीतून वेताळावर एक एक पाऊल सहज टाकत, गवत तुडवत, मागचा पाय कोणत्याही अडथळ्याशिवाय उचलत इथपर्यंत येतोस. इथून तुला कोणीही गंधर्व किन्नरांचं विमान सहज उचलून घेऊन जाईल. असा तू पृथ्वी फिरून आलास तरी तुला तुझं आणि धरित्रीचं नातं सापडणार नाही. म्हणून मासे भिंगभिंग पाण्यात हिंडतात आणि पकडून टोपलीत टाकले की व्याकुळ होऊन पाहतात. आणि म्हणूनच रानपाखरांचा थवा भिरभरून अरण्यामागून अरण्य टाकून निघून जातो, पण पत्ता लागत नाही.
घर सापडत नाही. तुमचं घर म्हणजे शरीरच, त्याच्यात राहा. तुमच्या बिया तुम्ही धरित्रीशी संबंध येऊ न देता पेरता आणि त्या वरच्यावर उगवतात. तुमच्या सगळ्या इंद्रियांना अलंकार देता येतील, पण एकाला नाही. त्याला अलंकार दुसऱ्या इंद्रियाचाच, म्हणजे तुम्ही अलंकारादाखल एकमेकांना जोडून घेता. मला आवडेल अशी मुलगीच मला आढळली नाही. मला पण नाही. तू जर मुलगी असतीस तर मी तुला सोडलंच नसतं. हां, मी पण तुला सोडलं नसतं. माझ्या हाताचं चुंबन घे. दे. हा नको, उजवा हात दे. हेच सुरेशचं हेच दुसरं टोक. तो नेमक्या वेळी धोधो पाणी टाकून मोकळा. रिकामी झालेली स्थिती पुन्हा भरून टाकतो. त्याला रिकामा अर्थ जेमतेम दुरून दिसला होता, काठावरून. बाकी त्यानं स्वतःला कधीच झोकून दिलं नाही. कुरणात उतरल्यावर सुरेश म्हणाला, शेवटी तू काय, मी काय, आपण काय करणार? आपल्याजवळ खास असं काहीच नाही. मिळून मिळवावं तर असं काही की जन्मभर त्याच्या नादात राहता येईल शेवटपर्यंत. माणसाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. कुरणात लांबवर एक वडाचं प्रचंड झाड, दिसायलाच भयानक. आपण याच्या खाली बसू. नको, थोडा वेळ आहे, इथे काय दास्ती आहे? तर काय, इतक्या गुडूप झाडाखाली काय नसेल? काही पण असेल. बरं, पण नुसती फेरी मारून येऊ. तू असं कर, उजवीकडून ये, मी डावीकडून येतो. तिकडच्या बाजूला भेटू. पण समजा तिकडे कुठेच भेटलो नाही तर? तू डावीकडून, तू आधी शिर. मी उजवीकडून गवतांमधून झुडपांना चुकवत, पारंब्यांना टाळत नेमका एका प्रचंड दगडावर कोसळलो. शेंदूर लावलेला दगड. भयानक टरकलो, पण उभा राहिलो. तरी तोंडातून किंकाळी बाहेर पडली नाही. मग नीट सावरून हातांनी चाचपत वाकून वाकून पुढे एका जागेवर उभा राहिलो. तिथून वडाबाहेर पाहिलं ते प्रचंड चांदण्यांचा कोरलेला वर्तुळाकार मंद पट्टा चारी बाजूंना. पण सुरेश कुठे आहे? सुरेश! तो जवळ आला तरी दिसायचा नाही. त्यानं ओ दिली. तो पण उभा राहून असंच बाहेर पाहत असावा. इकडे ये! त्याचा पांढरा सदरा लांबून कळला. तो इकडे सरकत होता. इतक्यात आमच्या मधोमध्ये एकदम एक घोडा धाडकन उठला आणि प्रचंड खिंकाळून वडाच्या पारंब्यांना फरकन घासून वडा खालून उंच गवतात टापटाप पळून दूरवर दिसेनासा झाला. आणि वडा खालून सुरेश आणि मी घामाघूम होऊन पारंब्यात तोंडावर आपटून बाहेर दोघं घामाघूम भलती कळेच पळत सुटलो. डोंगराच्या टोकावर पोचलो. ही भलतीच बाजू. दिशा चुकली. सारखं वाटायचं मघाचा काळा घोडा आसपास चौखूर दौडतोय. मग आम्ही विरुद्ध दिशेला वळलो. तरी पुणे दिसेना. पुणे कुठे आहे? मग तिसऱ्या बाजूनं. तेव्हाही मघाचीच रात्र. असे खूप खूप चाललो. आणखी एका ठिकाणी खूप वेळ गवतावर पडून राहिलो भूतासारखे. कुणीच बोलेना. दोघंही शांत झाल्यावर आपोआप उठून चालायला लागलो. आता नीट डोकं धरून चालायला हवं. परीक्षा येत चालली तसतसं अभ्यासाचं ओझं वाढलं. मागे वाचलेलं विसरून गेलो होतो. ते पुन्हा एकदा वाचून काढलं. पाहिजे तसा कडाक्याचा अभ्यास झाला नाही म्हणून मी चिडचिड करायचो. सुरेश म्हणाला, आपले पेपर सकाळी असतात, तू लवकर उठायची म्हणजे लवकर झोपायची सवय लाव.
मग मी रात्री 2-3दा चहा घ्यायचा बंद करून 12-1 वाजताच अंथरुणावर पडायला लागलो. पण थेट सकाळपर्यंत अंथरुणावर जागाच, झोप येईनाच. मग एखाद्या वेळी चिडून पहाटे अंथरुणावर दांडदिशी उठून बसायचो. थेट आंघोळ करून ताबडतोब लायब्ररीत जायचो. चिडून पुस्तकं मागून पुस्तकं वाचायचो. अशा गरगरत्या मेंदूनं पुस्तकातले उतारे लिहून काढणं तर अशक्यच, आणि लक्षात तर राहणं त्याहून कठीण. पाठांतराचं नाव नाही. मग अभ्यासाची पुस्तकं बाजूला ठेवून मी सटरफटर वाचायचो. ह्यात मात्र चांगला वेळ जायचा. एखाद्या वेळी डुलकी लागून तिथेच खुर्चीवर. जाग आल्यावर फारच उत्साह यायचा. मग वाटायचं आता दिवस असा काढला की रात्री खात्रीनं झोप येणार. पण त्या रात्रीसुद्धा झोपेचं नाव नाही. सकाळी झोप. मग नियमितपणे उशिरा उठणं पुढे चालूच. अशा 2-2 रात्रीही न झोपता घालवल्या तरी काहीच फायदा नाही. सकाळपासून झोप नाही. रात्री 10-11 वाजता जरी मी खाटीवर पडलो तरी झोप यायची नाही. म्हणजे फुकट रात्र जायची. फुकट मेंदूत भंपक विचार. लहान मुलांना मरता मरता काय वाटत असेल? BA नंतर काय? गुणे काय म्हणत होते? गोविंदाकडे ती लग्न झालेली मुलगी काय म्हणून येते? रात्रीसुद्धा असते. गोविंदा MA झालाय, पण वाचन आपल्या मनानं काही नाही. आपण यंदा किती पुस्तकं वाचली असतील, पण परीक्षेत इतकं कुठे कुठे कोंबणार? अजून व्याकरणाला हात लावला नाही, ते तर पाठ करायलाच हवं. गुणे मूर्ख आहेत, गोविंदा गाढव आहे. साले शैक्षणिक क्षेत्रातले हे काळा बाजार करणारे. शिवाय गुणे टीका लिहितात आणि गोविंदा कविता करतो. परवा ज्ञानेश्वर पुण्याला आला आणि म्हणाला, कॉलेजचं जीवन म्हणजे स्वर्ग आहे. देवानं वर दिला तर आपण या कॉलेजच्या हॉस्टेलमधली ही खोली मागून घेऊ. 4 तर वाजले. साले लोक उठायला लागले. कोण कर्कश गजाराची घड्याळ वाजवत आहे? अशा आवाजाने काय झोप येईल? म्हणजे आता 5पर्यंत आपण झोपणार, मग उठायला 12-1. हे असं नेहमी चालायचं. मग पहाटे मी अंथरुणावर हातपाय आपटून आडवा तिडवा होऊन उशीवर डोकं आपटून घ्यायचो. दुसऱ्या कोणाला परीक्षेचं विचारलं तर म्हणतात, तुम्ही वर्षभर लायब्ररीत अभ्यास करून पुन्हा आता आमच्या नादी कशाला लागता? आणि लख्ख सकाळ व्हायची. मग झोपलो तर दुपारी जाग. असं परीक्षेत झालं तर? म्हणून मग थेट उठून दात घासायला. मग दिवसभर गुंगीत, चिडचिडीत. बाकीची पोरं आता उलट उत्साहात, आणि मी आता पार गळून गेलेलो. रमीसुद्धा आता लायब्ररीत येऊन अभ्यास करायला लागली. सुरेशचं आणि माझं शेवटचं कडाक्याचं भांडण झालं ते माझ्या नाजूक झोपेवरूनच. मग मी सुरेशला खोलीबाहेर काढलं आणि धाडकन दरवाजा लावून घेतला. सुरेशशी असं झाल्यावर मला आणखीनच कोंडल्यासारखं झालं. थंड पाण्यानं डोकं भिजवून पाहिलं. गरम पाण्यात पाय टाकून मग लगेच पडून पाहिलं. पडायच्या अगोदर भरपूर दूध पिऊन पाहिलं. आंघोळ करून ओल्या अंगानं पांघरून झोपायला गेलो. 2-2 रात्री न झोपता 3ऱ्या रात्री एकदम लवकर झोपू म्हटलं. दिवसभर इकडे तिकडे हिंडून थकून झोपू म्हणालो. डॉक्टर म्हणाले ते सगळं केलं पण काही झालं नाही. मात्र झोपायच्या गोळ्या काही घेतल्या नाहीत. जन्मभर आपण औषधांना शिवलो नाही. आताही असे भयंकर प्रकार करायचे नाहीत असं ठरवलं. पण या सगळ्या भानगडींनी 4-5 दिवस मला भयंकर ताप आला. बरं वाटल्यानंतर अभ्यास सुरूच.